महाराष्ट्रातील बारामती हे अजित पवार यांचे राजकीय कर्मभूमी म्हणून ओळखले जाते। सोशल मीडियावर अलीकडेच अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित अपघाताबाबतच्या दाव्यांनी मोठी खळबळ उडवली आहे। या दाव्यांनुसार 28 जानेवारी रोजी सकाळी 8:10 वाजता मुंबईहून उड्डाण झालेले विमान सुमारे 40 मिनिटात बारामती परिसरात पोहोचले। लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यात अडचण निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत असून वैमानिकाचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे। सकाळी 8:46 वाजता दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टीजवळ अपघात झाल्याचा कथित उल्लेख आहे। सुरुवातीच्या माहितीनुसार त्यावेळी दृश्यमानता सुमारे 3000 मीटर होती, तर नियमानुसार किमान 5000 मीटर आवश्यक असते। मात्र या सर्व बाबींबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो च्या अहवालांचा अभ्यास सुरू आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे।